हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भूत भव्य भवत प्रभू. भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी. भूत घडत असलेल्या, आपण बघत असलेल्या घटना म्हणजे वर्तमान काळ. भवत आणि भविष्य काळात घडणाऱ्या, अस्तित्वात येणाऱ्या घटना किंवा गोष्टी म्हणजे भव्य. अशा तिन्ही काळातील वस्तू जगतावर ज्याची सत्ता आहे असे हे योगेश्वराचे एक सुंदर नाव. भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायातील 26वा श्लोक हेच सांगतो. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. भगवंत श्री अर्जुनास म्हणतात, हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. ईश्वर नुसताच सर्वव्यापी आहे एवढेच नसून तीनही काळांवर त्याची सत्ता आहे. संसारातील सुखदुःखाने गांजलेली माणसे संतांजवळ येतात. ईश्वराचे अवतार असल्याने संतही त्रिकालज्ञानी असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नेमके दुःख काय आहे आणि त्यावर उपाय काय हेही त्यांना क्षणात कळते. दुःखहरण तर ते करतातच, पण वाट चुकलेल्या अशांना ईश्वरी मार्गावर आणून सोडण्याचे महत् कार्य ते करतात. अध्यात्मज्ञान जे जाणलं असता अन्य काही जाणण्याची इच्छा उरत नाही, प्रयोजन उरत नाही. मानवी जीवनातील एकमेव महत्त्वाची आत्मसात करण्याची गोष्ट हे अध्यात्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जीवनात प्राप्त करून घ्यावे असे काही उरतच नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, आता उरलो उपकारापुरता. सर्वसामान्यपणे जगाकडे पाहिले तर राजकारण, दंगेधोपे, युद्धे, हिंसाचार, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टी ठळकपणे नजरेसमोर येतात. पण अशाही परिस्थितीत जग हे आनंद स्वरूप आहे असे संत मंडळींना का वाटते? अनुभवास येते. इतिहासात डोकावून पाहिले तर येशू ख्रिस्त, गुरु नानक, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या जीवनात अत्यंतिक टोकाची प्रतिकूलता अनुभवली. असे असून देखील ईश्वरावरील श्रद्धा अजिबात डळमळीत झाली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे भूत भव्य भवत प्रभू. अशा योगेश्वराला त्यांनी जाणून घेतले होते, त्याची अनुभूती घेतली होती. अशा या नामाची आपल्याला ओळख होणे हे किती सुंदर गोष्ट आहे. हरिओम.